नमस्कार, गुड मॉर्निंग. स्वागत आहे आपल्या कोकण फॅमिली न्यूज ह्या चॅनलवर. तर तुम्ही म्हणत असाल की ही सकाळीच कुठे झाली आहे सगळी. ॲक्च्युली आता सकाळचे वाजले 5 आणि आज आहे ते ब्लॅक फ्रायडे. तर आम्ही चाललो मॉलमध्ये इथे आणि ते मॉलमध्ये कसं असतं काय असतं ते तिथे गेल्यावर मी तुम्हाला दाखवते. सो आज शॉपमध्ये डोअरबस्टर डील्स वगैरे असतात. तर डोअरबस्टर डील म्हणजे काय असतं ते तुम्हाला मी दाखवते तिथे गेल्यानंतर. ते फक्त ऑनलाईन नसतात, शॉप ओपन झाल्याच त्या डील असतात. तर तेही तुम्हाला दाखवेन. कुपन मिळत असतात तेही तुम्हाला दाखवेन. सो आता आम्ही पोचलो आहे मॉलच्या इथे. तर बघूया जे शॉप आहे ते ओपन झालं आहे की नाही ते. सो लोक इथे येत आहेत. मी ज्या डोअरला गेलेले तिथे कुपन देत नाही आहेत. सो ते बोलले दुसऱ्या डोअरने जावा, तिथे कुपन मिळत आहे. सो बघूया आता इथे करत आहेत की नाही ते. सो आता मला त्याने दिलं हे बघा, बघू शकता तुम्ही. तर हे बघू शकता असे सगळीकडे डील लागलेले आहेत. हे जे बूट असतात, शूज असतात ते वर्षभर खूप जास्त महाग असतात, पण आज यांची स्पेशल प्राइस लागलेली असते $19 फक्त. हां, हे बघा असे कुपन देतात. इथे लिहिलं यूज टुडे अँड टेक $10 ऑफ अँड यू परचेस $10 और मोर. ओके, म्हणजे टेक्निकली $10चं कुपन आहे. म्हणजे $10वर तू $10 फ्रीमध्ये शॉपिंग करू शकतो. $10चे आणखीचं कुपन ह्याच्यावर पण तसंच आहे. इथे एवढी काही गर्दी नाही आहे, पण आउटलेट फॅक्टरींना खूप गर्दी असते. ते बघूया, जाऊ आम्ही आउटलेटला पण. तर फायनली मुलांसोबत आलेल्याचं आज सकाळी 5 वाजता उठून सार्थक झालं आणि आता आम्ही चाललोय कॉफी पिण्यासाठी. खूप जास्त थकायला झालंय, तर कॉफी आणि काहीतरी ब्रेकफास्ट करू आणि मग घरी जाऊ. तर वर्षभर हे सगळी जे जॅकेट वगैरे आहेत किंवा हे सगळे क्लोथ आहेत ते खूप महाग असतात आणि आजच्या दिवशी हे खूप डिस्काउंटला मिळतात. म्हणजे ऑलमोस्ट 50 to 60% डिस्काउंटला मिळतात. तर ही बघू शकताय मोठी मोठी जॅकेट वगैरे सगळी 60%ला लागलेली आहे. 50%ला लागून पण त्यांची प्राइस बघू शकताय किती महाग. व्हिक्टोरिया सिक्रेटच्या बाहेर लागलेली लाईन. सो आता 9 वाजताचं कुपन चालू झालेलं. आम्ही निघत होतो तेवढ्यात आमच्या लक्षात आलं, तर मी आता आले JCPने आणि मला आता हे मिळालं आहे बघा. कॉंग्रॅच्युलेशन, यू हॅव अ ओन 1 फ्री कुक. बघितलं कांचू परत. तो बघ. Which color you like, Bhuvi? You can pick a color. तर कुपन मिळाल्यानंतर मी आता त्या काउंटरला आली आणि तिथे आता मला ते जो कुकर आहे तो देत आहेत. त्याच्यानंतर त्यांना ते कुपन ते द्यावं लागतं आणि नंतर त्यांनी फोटो वगैरे घेतला तिथे. तर आम्ही JCPने सकाळी मॉलला जाऊन त्याच्यानंतर घरी गेलो. त्याच्यानंतर रेस्ट केली. म्हणजे खूपच झोप येत होती, रात्री पण झोप नाही झालेली. आणि आता आम्ही निघालोय पुन्हा शॉपिंगला. तर पहिल्यांदा इथे एक कंपनी आहे मॅटेल म्हणून कंपनी आहे, जी इथे टॉयज जे आहेत ते टॉयज बनतात तिथे. तर त्यांचं इथे टेंट लागतं आता फक्त वर्षातून एकदा. तिथे ऑफर असतात. सो तिथे बघूया आता काय आहेत ते आणि मग त्याच्यानंतर आम्ही इथून पुढे जाणार आहोत. तर हे सगळे जे टॉयज असतात फिशर प्राइज डिझनी वगैरे तिथे, तर हे जे टॉयज आहेत ते ह्या कंपनीमध्ये बनतात मॅटेल या. तर त्याचा हा सेल लागलेला आहे आणि खूप छान छान ऑफर आहेत. तर चला
इकडे बघा, हे म्हणजे हे पूर्ण मेकशेप फक्त टेंट आहे. इथून काही तुम्ही घेऊ शकता आणि मस्त खूप प्राइजेस पण खूप कमी आहेत. बघा, हे $14 हे लागलं आहे. सो ह्याची ओरिजिनल प्राइस खूप जास्त असेल. लोक असे ट्रक भरून भरून घेऊन जात आहेत टॉयज, तुम्ही बघू शकता. आणि आम्ही पण बऱ्यापैकी टॉयज घेतले आहेत इथे. आय थिंक ऑलमोस्ट 8 तरी टॉयज घेतले आहेत आपण आणि जास्त प्राइस $100 बिल $100च बिल झालं. ऑलमोस्ट 50% to 60% डिस्काउंट मिळाला आहे आणि खूप छान होतं. फर्स्ट टाइम आलो आम्ही. एका फ्रेंडने आम्हाला रिसेंटली एका पार्टीमध्ये सांगितलं त्याने, सो म्हटलं बघू जाऊन. अजून एक त्यांचं स्टोर आहे तिथे मे बी जाऊ आम्ही. चला. आउटलेट फॅक्टरीला जाताना खूपच ट्रॅफिक मिळालंय. जनरली असं नसतंय, पण आज ब्लॅक फ्रायडे असल्यामुळे खूप ट्रॅफिक आहे. आता गाडी आमची थांबली आहे. अजून खूप आहे ट्रॅफिक. मला आज 50 मिनिटं लागली यायला, नाही तर अर्धा तास लागतो ना आपल्या घरापासून आउटलेट फॅक्टरी. या लोकांची ते बघा, घरांच्या समोर लाइटिंग करतायत. कसे क्रिसमसची लाइटिंग छान केलेली आहे. आणि हे लोक 1 महिना आधीपासूनच करतात. ते पूर्ण घराला केली आहे आणि ते याच्यासाठी माणसं बोलवावी लागतात बाहेरून. आणि ट्रॅफिक बघू शकताय किती आहे. कंटिन्यू 2 तास गाडीतच होतो ट्रॅफिकमध्ये. पण मी आता अर्ध्यावर येऊन उतरली आणि आता मी बाय वॉक करत चालली आहे. 2:30 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत कारमध्येच बसून होते, पण काय ट्रॅफिक संपतच नव्हतं. माहिती नाही, असं फर्स्ट टाइम झालं. खूप सारी लोक वॉक करत चालत आहेत पहाटे. आणि स्काय बघू शकते खूप छान आहे. आणि ह्या आला आता फायनली सिटाडेल. खूप सगळीकडे लाईन आहे, खूप मरणाची रेस्ट. तर इथे तुम्ही बघू शकता भयंकर गर्दी होती ह्यावेळी. एवढ्या ऑफर कशा क्रेझी पण नव्हत्या, पण आय डोंट नो एवढी का गर्दी होती. ट्रॅफिक पण तेवढंच होतं आणि इथेही खूप जास्त. नेहमी आम्ही जातो दरवर्षी, पण ह्या वर्षी जरा जास्तच गर्दी होती. कोणत्याही शॉपच्या इथे जा, खूप जास्त लाईन होती. नायकीमध्ये वगैरे तर आम्ही काही गेलोच नाही आणि एवढी तर गर्दी नाही दिसायची, पण यावेळी खूप होती. म्हणजे आता ही रात्र झाली तरी पण एवढीच गर्दी आहे. आणि कोचमध्ये तर कायमच, म्हणजे बॅगांच्या इथे तर नेहमीच लाईन असते, पण हे होतं की माणसं जास्त होती ह्या वर्षी. कोचमध्ये वगैरे तर भरपूरच लाईन आहे. तुम्हाला मी आता दाखवते. ते फिरतोय सगळीकडे. मला बघून बघून कंटाळा आला की सगळीकडे लाईन आहेत आणि लाईनमध्ये राहायला खूप कंटाळा येतो. कोचमध्ये खूप लाईन आहे, MKमध्ये खूप लाईन आहे. आणि कोच आणि MKच्या बॅगा तर माझ्याकडे आहेत, म्हणून मी एवढं नाही गेली त्या लाईनमध्ये. आणि ते तुम्हाला आता दाखवते बाहेर कशी झाडांना वगैरे लाईटिंग केलेली आहे ती. आता चालली आहे गॅपमध्ये. बघू शकता इथे अशी बसलेली असतात खाली, शॉपिंग करून करून थकतात त्यावेळी. ये बुई है. शूज मध्ये तर खूपच जास्त लाईन आहे. मी इथे बसलोय खाण्यासाठी. इथे आता आणि टाकोज ऑर्डर केले आहे. तर अरे बापरे, टाकोज आलेले आहे, पण ते असे कसे झाले काय माहिती नाही. क्लासला निघत होतो तर तेवढ्या तिथे सनग्लासेसवर ऑफर दिसली. सो आता आलो आम्ही, कारण मला कधीपासून रेबन्स हवा होता.
पण मला हवा तो शेप नाही मिळत होता, सो आता मला एक मिळाला आहे शेप. तर फायनली आता आम्ही सकाळी निघालेलो 5 वाजता, त्याच्यानंतर घरी आलो आणि पुन्हा गेलो, तुम्ही बघितलं तर सकाळपासून, आणि आता वाजलेत 11:30 आणि आता आम्ही घरी आलोय. चेंज वगैरे केलं आणि आता तुम्हाला दाखवते की मी ही पूर्ण आता शॉपिंग ओपन नाही करून दाखवणार आहे, त्याचा मी पूर्ण वेगळा व्हिडिओ करेन की काय काय घेतलं वगैरे. पण आता ही सगळी शॉपिंग आहे जी आज आम्ही कालपासून करतोय ती जास्तीत जास्त मुलांचीच आहे. जॅकेट वगैरे आहेत त्याच्यामुळे मोठ्या मोठ्या पिशव्या दिसत आहेत. तर मुलांचे जॅकेट, मुलांचे विंटर क्लोथ, भुवी आता स्कूलला जाते तर भुवीचे जास्तीत जास्त घ्यावे लागले, कारण खूप जास्त थंडी असते इथे आणि मुलं आजारी पडतात. अनिकाला पण घेतलेत. त्याच्यानंतर मुलांचे शूज, मुलांचे टॉयज, जास्तीत जास्त मुलांचीच खरेदी आहे ह्याच्यामध्ये. आणि अनिकेतने थोडेसे टी शर्ट वगैरे घेतलेत आणि मी एक रेबेनचा गॉगल घेतला. सो अशी ही आमची खरेदी झालेली आहे थँक्सगिव्हिंग म्हणजे ब्लॅक फ्रायडेची. आणि ही पूर्ण शॉपिंग मी तुम्हाला नक्की ओपन करून दाखवणार आहे. आणि आज खूप थकायला झालाय. तर हा व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ इथे एंड करते. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आतापर्यंत कोकण फॅमिली न्यूज ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाबाय आणि स्वतःची काळजी घ्या.